Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते सकाळच्या देवपूजेपासून. देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर रांगोळी काढायची होती म्हणून बाहेरचं झाडू आणि पोछा लावून क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर रांगोळी काढायला घेतली. तर इथे आता रांगोळी काढून झाली आहे. तर हे होतं रांगोळीचं फायनल लुक. तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर तोरण लावायचं होतं. तर मी बाहेर तोरण लावायला आली. सोबत शेजाऱ्यांसोबत गप्पासुद्धा सुरू होत्या. सण आला की ह्या गोष्टी मला करायला खूप आवडतात आणि एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच एनर्जी त्या दिवशी आपल्यामध्ये येते. त्याचबरोबर या दिवशी काढण्यात आलेली रांगोळी, दाराला लावलेले तोरण, सणाचा स्वयंपाक, त्या दिवसाची ती पूजा, ह्या सर्व गोष्टी जर आपण आनंद आणि उत्साहाने केल्या तर आपल्या संस्कृतीचा वारसा हा पुढच्या पिढीला सुद्धा आपण देऊ शकतो. त्यांनाही आपल्या सणांचे महत्त्व या थ्रू आपण समजावून सांगू शकतो. तर सर्वांनीच आपले जे हिंदू संस्कृती आहे, ते जे सण आहे ते खूप उत्साहाने साजरे करायला पाहिजे, जेणेकरून आपली पुढची पिढीसुद्धा हे सण असेच चालू ठेवतील आणि आपली संस्कृती जपून राहील. तर इथे माझ्या आता तोरण ऑलमोस्ट लावून झाले आहे. आणि त्यानंतर मी किचनमध्ये आली. सर्वात सुरुवातीला देवाचे जी भांडी मला वापरायची होती ती स्वच्छ पितांबरीने क्लीन करून घेतली. मी काय करते, पितांबरी सुरुवातीला लावून घेते. 5 ते 10 मिनटं ते भांडं पितांबरी लावून तसंच राहू देते आणि 10 मिनटानंतर मग मी आपलं नॉर्मल सोप सोल्युशन लावून ते भांडं क्लीन करून घेते आणि खूप स्वच्छ भांडे निघतात. जास्त घासायची पण गरज पडत नाही.
त्यानंतर साडी वगैरे नेसून अशा प्रकारे मी तयार झाले होते. एकदम सिंपल मी तयारी केली होती. पूर्ण साडी घातल्यानंतर मला माहिती पडलं की जो पल्लू आहे, पदर, तो मी खूप छोटा घेतलेला होता. पण नंतर विचार केला की आता ते पूर्ण सरळ करत बसण्यापेक्षा, कारण की आता वेळही झाला होता आणि पूजा करायची होती पटकन, तर म्हटलं जाऊ द्या, मला कुठे बाहेर जाऊन मटकायचं आहे. तर म्हणून मी तसंच राहू दिलं आणि पूजा करायला आले. आता गुढी उभारायला सुरुवात केली. तर सुरुवातीला जो तांब्या आहे त्याला कुंकाची बोटं लावून घेतली. त्यानंतर एक स्वस्तिक त्यावर काढले. त्यानंतर जो बासा त्यासाठी वापरला जातो उभारायसाठी, त्याला कुंकू लावून घेतले. आणि आता मी गुढीसाठी हार ऑलरेडी केला होता, बट कळसासाठी हार बनवायचा राहिला होता, म्हणून मी बराबर कळसासाठी हार बनवायला घेतला. त्यानंतर एक ब्लाऊज पीस घेतले आणि तेच मी यावर्षी गुढीला लावणार आहे. दरवर्षी मी साडीसुद्धा लावते, बट यावर्षी मी ब्लाऊज पीसच गुढीला लावले. कारण ब्लाऊज पीस लावलं तरी चालतं, कारण की साडी वगैरे शोधायला आणखी कोणती साडी लावायची ती सध्या मी तेवढं विचार करून ठेवलेला नव्हता. म्हणून मी जे कोरं ब्लाऊज पीस आहे तेच गुढीला लावलं. आणि मला 12च्या आतमध्ये गुढी उभारायची होती, म्हणून पटापट सर्व आवरायला घेतलं. आणि आता इथे गुढी मी उभारायसाठी कडुनिंबाची पानं, आंब्याची डहाळी, त्याचबरोबर गाठी, जे आपल्या सर्वांना माहिती आहे काय काय आपण त्यामध्ये लावतो. आणि त्यावर नंतर तांब्या ठेवला आणि ते सर्व व्यवस्थितपणे घट्ट धाग्याने बांधून घेतलं आणि गुढी तयार केली. त्यानंतर गुढी रेडी झाली आणि मी हजबंडची हेल्प घेतली गुढी लावण्याकरता. आणि आता इथे गुढी उभारून झाली आहे. गुढीच्या पायथ्याशी मी तांदूळ ठेवला रास म्हणून. त्यानंतर गणपतीची पूजा करायला घेतली. दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि प्रॉपर जशी आपण पूजा करतो तशी पूजा करून घेतली. त्यानंतर कापूर लावून आम्ही सर्वांनी कापूर घेतला आणि इथे गुढीची पूजा आता संपन्न झाली. आमचं नवीन वर्ष हे सुख, समाधान, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो अशीच गुढी देवतेला प्रार्थना केली आणि इथे आता पूजा आम्ही पूर्ण केली. त्यानंतर गुढीला मी नैवेद्य दाखवला. त्यानंतर गुढीच्या नैवेद्यासाठी पटापट स्वयंपाक करायला घेतला. आज मी स्वतःला एक चॅलेंज दिलं होतं की गुढीचा सर्व स्वयंपाक हा साडी घालूनच करायचा. मला तशी साडीची जास्त सवय नाही आहे. मी खूप कमी साडी घालते. बस जे सण वगैरे असतात किंवा फंक्शन असतात घरचे, त्यावेळेलाच मी साडी वेअर करते. जेव्हा मी स्वयंपाक करायला घेतला, सुरुवातीला बँगल्स माझ्या पीठ मळताना मध्ये मध्ये येत होत्या, तेव्हा असं वाटलं की ज्या जुन्या काळातील स्त्रिया ज्या होत्या किंवा आपली आई वगैरे ज्या आहे त्या अजूनही साडी घालतात डेली, तर त्या कशा करत असतील. तेव्हा बँगल्स हातामध्ये सर्व वेअर करून घरातील सर्व कामे करायच्या आणि त्यावेळेला तर सडा सारवणापासून करावं लागत होतं. तर त्या बायांना खरोखर हॅट्स ऑफ. जेव्हा स्वतः करून बघतो त्यावेळेला माहिती पडतं की साडीमध्ये सर्व कामं करणं एवढं इझी नाही. तर खरंच त्या लेडीजची कमाल आहे ज्या साडीमध्ये संपूर्ण दिवस घरातील कामं करतात आणि चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवतात. त्यानंतर मी इथे एका साईडला भात चढवला. त्याचबरोबर मी कढी करायची
साठी तयारी करत होती आणि भज्यांचं पीठसुद्धा भिजवलं. तर कांदा कापता कापता, कांदा खूप तिखट होता म्हणून डोळ्यामध्ये पाणी येत होतं. त्याचबरोबर लसूण मी आता सोलायला घेतला कारण कढी फोडणी द्यायची होती. आणि आता मी पटापट सर्व स्वयंपाक आटपून घेते. ज्या दिवशी घाई असते आणि पटापट सर्व आवरायचं असतं त्याच वेळेला नेमकं तेल पण संपतं आणि काही ना काही आणखीन काही कामं वाढत जातात. तर मी बघितलं तर बॉटलमधलं तेल ऑलमोस्ट संपलेलं होतं म्हणून परत नवीन पॅकेट काढलं, ते तेल फिल केलं आणि त्यानंतर मला पुरी, भजे आणि कुरड्यासुद्धा तळायच्या होत्या, तळण काढायचं होतं. आणि इकडे तेल भरस्तोवर इकडे कढी माझी पूर्ण उतू गेली. तर इकडे कढी मग मी परत करून घेतली, चमच्याने फिरवून घेतली आणि इकडे आता मी तळण्यासाठी तेल कढाईमध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला गॅसवर दिसत असेल साईडला कढी सांडलेली आहे, त्याला इग्नोर करा कारण गॅसची शेगडी गरम होती त्यामुळे मी तेव्हाच्या तेव्हा तर ते क्लीन करू शकत नव्हते. त्यानंतर मी ते कुरड्या तळायला घेतल्या, त्यानंतर पापड तळून घेतले, भजे फ्राय केले आणि सर्वात शेवटी मग पुऱ्यासुद्धा तळून घेतल्या.
गव्हाच्या पिठामध्ये मी छान ओवा आणि रवा मिक्स करून घेतला होता, त्यामुळं पीठ थोडं घट्ट मळायचं, त्यामुळं पुरी छान अशी क्रिस्पी बनते आणि छान टम्म फुगतेसुद्धा आणि भरपूर वेळपर्यंत अशी छान कडक राहते. तर अशा पद्धतीने पुरी बनवून बघा, छान बनते. तर ही माझी पहिली पुरी आता रेडी झाली आहे, दुसरी पुरी रेडी झाली आहे. आणि अशाच पद्धतीने मी बाकी पुऱ्यासुद्धा पटापट तळून घेतल्या आणि आता इथे पुन्हा स्वयंपाक रेडी केला. आणि आता हे आहे माझं गुढीपाडव्याचं गुढी देवतेचं ताट इथे रेडी. आणि ताट दाखवायच्या सुरुवातीलाच इथे रुद्रांशचं त्यामधलं काही ना काही उचलून खायचं सुरू झालं. तर मी इथे आता पाणी ओवाळलं आणि गुढी देवतेला नैवेद्य दाखवला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देतं. परत भेटूया, तोवर बाय.